श्री स्वामी समर्थ. सुरुवातीलाच सांगते, होळीचे 2 मंत्र मी शेवटी म्हणण्यासाठी दिलेले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि शेवटी ते 2 मंत्र कसे म्हणायचे ते ऐका. समर्थ भक्त हो, होळी आता अगदीच 4 दिवसांवरती आलेली आहे. प्रत्येकाच्या घरी होळीची तयारी सुरू झालेलीच असणार. पूर्वीच्या काळी अशा होळीसाठी म्हणून शेणाच्या गौऱ्या थापून त्याच्या 25-30 गौऱ्यांची माळ करून ती होळीला पूजेमध्ये घालत असत. अशी ही प्रथा होती. आता होलिका दहन करण्यापूर्वी तिचं काय महत्त्व आहे, तर तिचं दहन करण्यापूर्वी तिचं पूजन करण्यात येतं. होलिकेजवळ जाऊन म्हणजे त्या होळीजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून आपण अजून पूजा करतो. चारही बाजूने तिला 3 किंवा 7 फेऱ्यांनी कच्च्या धाग्याने बांधतो. शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एकत्र करून होलिकेला आपण ते समर्पित करतो. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. 1 कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादी सगळ्यांची आहुती त्याच्यामध्ये दिली जाते. आणि नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादी लोंबीसुद्धा त्याच्यात आहुती देण्यात येते. आता काय आहे की होलिका पूजन केल्यानंतर तिचे दहन केले जाते आणि होलिका ही नेहमीच भद्रेनंतर करावी. म्हणजे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलीचे दहन करण्यात येत नाही. तसंच सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिकाचे दहन करू नये. आता आपण जे याच्यामध्ये पदार्थ टाकतो, नारळ वगैरे, तर हे का बरं? तर हे पदार्थ भाजले गेलेले असतात अग्नीमध्ये. म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये जे पदार्थ भाजले जातात त्यामुळे ते खाल्ल्यास व्यक्ती निरोगी होते असा एक मनामध्ये सगळ्यांच्या कयास आहे. त्यामुळेच हे पदार्थ त्याच्यामध्ये घालून भाजून खाल्ले जातात. आणि ही जी राख असते ही दुसऱ्या दिवशी घरी आणून ती आपल्या घरामध्ये ती शिंपडतात. कारण त्यामुळे घरातील नकारात्मकता, नकारात्मक शक्तींचा सुद्धा नाश होतो अशी वदंत आहे. आता ही जी होलिका आहे ही होलिका आपण हिचं दहन झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी जेव्हा हिच्यामध्ये विस्तव असतो त्या विस्तवावर सुद्धा पाणी गरम करून त्या पाण्याने आंघोळ करण्याची सुद्धा प्रथा आहे. ज्यामुळे आपली सगळी रोगराई नष्ट होते. अशी ही पूर्वीपासून एक कथा आहे की आपण हे असं करायला पाहिजे. आता ही होळी दहनाची कथा कशी सुरुवात झाली, होळीचं दहन का सुरू झालं, तर त्याच्या मागची कथा तुम्हाला माहीत असेल कदाचित. हिरण्यकश्यप नावाचा राजा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा जो मुलगा प्रल्हाद होता तो अतिशय विष्णू भक्त होता आणि त्याला विष्णूच्या नावाशिवाय दुसरं काहीही सुचायचं नाही. आणि हिरण्यकश्यपूला मात्र विष्णू अजिबात आवडत नसे. त्यामुळे तो इतका संतापायचा. त्यांनी एक दिवस रागाच्या भरामध्ये त्याची बहीण होलिका, जिला अग्नीमध्ये ती कधीही जळून खाक होणार नाही असं वरदान मिळालेलं होतं, तिला म्हणाला की तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर जाऊन बस. त्याप्रमाणे ती खरोखरच प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर जाऊन बसली. परंतु झालं काय त्याच्यामध्ये की चितेवर बसल्यानंतर त्याला स्वतःला म्हणजे जो प्रल्हाद होता तो विष्णू नामाचा सतत घोष त्यांनी मनातल्या मनात चालवलेला होता. त्यामुळे झालं काय की थोड्या वेळात होलिका जळायला लागली. परंतु प्रल्हादाला मात्र विस्तवाचा एकही कण लागला नाही. कारण काय, तर त्याचं सगळं रक्षण करण्यासाठी विष्णू महाराज प्रत्यक्ष तिथे होते. आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि मग होलिकेला आठवलं की वरदानात तिला असं सांगितलेलं होतं की ज्या दिवशी तू या वरदानाचा दुरुपयोग करशील त्या दिवशी तू स्वतः होळीमध्ये किंवा अग्नीमध्ये जळून राख होशील. आणि त्याचप्रमाणे ती जळून राख झाली. परंतु प्रल्हाद मात्र जसाच्या तसाच राहिला. असा हा दिवस आहे. आणि म्हणून या दिवशी आपण होळिकेचं म्हणजे होळीचं आपण दहन करतो. म्हणजेच काय, तर तिने दुरुपयोग केला होता तिच्या वरदानाचा. ह्याचाच अर्थ हा आहे की आपण कधीही आपले वाईट विचार, वाईट कृत्य, वाईट आचार, असूया, राग, मदमोह, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र करून त्या होळीमध्ये दहन करून टाकायचं आणि वाईट विचारांच्या, वाईट शक्तींचा नायनाट होऊ द्यायचा. म्हणूनच ही होलिका आपण दहन करतो. त्याची ही अशी आख्यायिका आहे. आता दुसऱ्या दिवशी काय होतं की ती म्हणजे जी राख होळी जी असते ती होळीची राख आपण दुसऱ्या दिवशी खेळतो. म्हणजे काय करतो, तर आपल्या अंगाला फासतो. त्याचं पहिलं कारण असं आहे की अंगाला राख फासतो म्हणजेच ते राख अतिशय पवित्र असते की त्याच्यामध्ये गौऱ्या गेलेल्या असतात, लाकडं गेलेली असतात, अनेक प्रकारची धान्य गेलेली असतात. त्या सगळ्यांची राख होते आणि ती राख आपण अंगाला फासल्यामुळे काय होतं की आपलं आरोग्य निरारोग्य बनतं. आणि म्हणून ती राख फासून खेळण्याची खरी प्रथा आहे. आणि त्याच दिवशी श्रीकृष्णाने सुद्धा त्याच्या
सखीबरोबर म्हणजेच गोपिकांवरती रंग उधळून खोड्या म्हणजे खोड्या करण्याचा त्याचा जो एक शौक होता, जो एक खेळ होता, तिथपासून त्या रंग खेळण्याला सुरुवात झाली आणि राधेबरोबर सुद्धा त्यांनी तो रंग खेळलेला होता. आणि म्हणूनच होळीनंतर जी धुरेती साजरी करतात त्याच्यामागचं हेच कारण आहे की ते म्हणजे पौर्णिमा या दिवसाशी ती एकरूप आहे, ज्याला पौर्णिमा असं आपण म्हणतो. म्हणजे हिवाळ्याचा हंगाम संपतो आणि वसंत ऋतूची सुरुवात होते. पौर्णिमा शुभ मानली जाते आणि लोक वसंत ऋतूचे आगमन करून रंगांनी खेळून उत्सवात रंगून आपलं तन मन संपूर्ण शरीर हे थंड करतात, गार करतात आणि मनामध्ये आपल्या अतिशय सकारात्मक आनंदाचा भाव सुरुवातीलाच निर्माण करतात. म्हणून असं त्या होलिका पौर्णिमेचं हे महत्त्व आहे. धुळेटीला माफीचं सण असं सुद्धा म्हणलं जातं बरं का. का तर या संधीचा काय वापर केला जातो, तर भूतकाळातील ज्या तक्रारी आहेत एकमेकांबद्दल, जे रागलोभ आहेत, ते सगळे विसरून एकमेकांना क्षमा करण्यासाठी म्हणून हा आपण दिवस साजरा करतो. त्या होळीमध्ये आपण हे सगळ्यांचं दहन करतो की नाही, राग, लोभ, मदमोह, मत्सर हे सगळं दहन करतो. म्हणूनच ह्याला माफीचा सण असं म्हटलं जातं, कारण की या दिवशी सगळे एकमेकांना गळाभेट करतात, एकमेकांना मिठी मारतात, एकमेकांना रंग फासतात, आपला आनंद व्यक्त करतात. आणि म्हणूनच त्यावेळेला हे सगळं व्यक्त करताना आपल्याशी कोण कसं वागलं आहे, कोण आपल्यावर रागावलं आहे, हे सगळं विसरलं जातं. आणि म्हणून हा जो मतभेद विसरून एकत्र येण्याची आणि नातेसंबंधांची परत नूतनीकरण करण्याची ही वेळ आहे असं समजून भारतामध्ये हा सण अगदी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. एकमेकांना रंगीत पावडर लावली जाते, रंग फासले जातात. अशा पद्धतीने ही होळीची गाणीसुद्धा गातात, मिठाईही वाटतात, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही घेतात. तर अशा प्रकारे ही होळी आणि धुळेटी दोन्ही साजरे केलं जातं. पण हां, इथे मी एक सूचना नक्की देऊ इच्छिते. होळी सगळ्यांनी खेळायला पाहिजे, रंग सर्वांनी खेळला पाहिजे, पण कोणीही ओला रंग खेळून कुणाच्या डोळ्यात, कुणाच्या कानात, कुणाच्या तोंडात जाईल असा रंग कृपा करून खेळू नका, कारण ज्यामुळे दुसऱ्याला हानी होईल असे कोणतेही प्रकार आपण होळी खेळताना करायचे नाही आहेत. कारण होळी हा आनंदाचा सण आहे आणि तो आनंदासाठीच खेळणार आहे. त्यामुळेच आपला आनंद द्विगुणित व्हावा म्हणून या प्रकारचे ओले रंग न वापरता आपण फक्त कोरडे रंग घ्यायचेत आणि ते तुमच्या गालाला, हाताला, कपड्यांना, चेहऱ्याला असे तुम्ही लावू शकता. ह्यासोबत तुम्हाला 2 मंत्रही होळीच्या समोर किंवा देवाच्या समोर म्हणायचे. ते म्हणजे श्री प्रल्हादाय नमः, श्री नृसिंहाय नमः. यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन विविध विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. श्री स्वामी समर्थ.